की महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस पक्षाला दिली आहे. एकतर आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि दुसरं असं की मागील 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या लोकसभेच्या जागा आम्हाला मिळाल्यात त्या जनतेने दाखवून दिलेल्या जागा आणि त्यामुळं या ठिकाणी लोकांनी ॲक्सेप्ट केलं की काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. त्यामुळं आम्ही महाविकास आघाडीचे एक मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी भूमिका या ठिकाणी करतो आहोत. सोबत एकजुटीने कामाला लागलेले आहे. काही उद्या विरोध वगैरे दर्शवणार आहात का? प्रश्न तसा नाही. आम्ही देशाचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांचं स्वागतच या ठिकाणी करू. परंतु स्वागत करत असताना अनेक प्रश्न आवासून आमच्या समोर उभे आहेत. एक तर विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यावर अमित शहा यांचं मत काय? मिहानसारखा मोठा प्रोजेक्ट तो बंद का पडला? त्याचा विकास का होत नाही? SEZचा विकास त्या ठिकाणी का होत नाही? कार्गो हब का त्या ठिकाणी होत नाही? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा विकास का थांबवण्यात आला? तदनंतर विदर्भाच्या लोकांना रोजगार मिळावा अशी भूमिका या ठिकाणी स्वीकारली असताना रोजगारापासून विदर्भातले युवक वंचित का आहेत? विदर्भातल्या लोकांसंबंधी काम करत असताना अनेक भावना विदर्भातल्या लोकांनी व्यक्त केल्यात. त्यामध्ये असं म्हणतात की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये आमची सरकार केंद्रात जर आली, आमची सरकार जर राज्यात आली तर आम्ही वेगळा विदर्भ देऊ, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करू. ती का करण्यात आली नाही? तर हे सगळे जुमले ठरणार आहेत का? असे प्रश्न या ठिकाणी आवासून उभे आहेत. त्याचं उत्तर देत असताना अमित शहाजी हे सुद्धा सांगणार आहेत का की मोठ्या प्रमाणात राज्यातल्या मुली बेपत्ता होत आहेत, लहान लहान मुली बेपत्ता होत आहेत, मोठ्या प्रमाणात ड्रग ट्रॅफिकिंग होत आहे. ड्रग ट्रॅफिकिंग होत असताना त्या ठिकाणी लहान लहान मुलं ड्रगच्या नादी लागत आहेत. ते थांबवणार का आपण? जातीमध्ये धर्मामध्ये तेढ लावण्याचं काम केलं जात आहे. धमक्या दिल्या जात आहेत सत्ता पक्षाच्या लोकांकडून. तर अशा वेळेला त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का? हे सगळे प्रश्न या ठिकाणी आवासून उभं असताना यात काल एक भर पडली ती नागपूर महानगरपालिकेची. त्यांनी आकाशवाणी चौकात एक होर्डिंग लावलं आणि चक्क होर्डिंगमध्ये अशोक चक्र जे आमचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे, राष्ट्रीय ध्वजावर त्या मानचिन्हाचा अपमान त्या ठिकाणी केला. झाडू त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. यावर सुद्धा ते संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवणार का? हे सगळे प्रश्नांचं उत्तर उद्या नव्हे तर आजच या ठिकाणी अमित शहा देतील का? हा प्रश्न आहे. या